नमस्कार, मी स्वप्नाली किचन टिप्समध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूयात कोबी मंचुरियन. त्यासाठी कोबी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, नाहीतर कोबी किसून घ्या. तो स्वच्छ धुवून घ्या. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर. ती आता आपण एका पॅनमध्ये काढू. त्यामध्ये धुतलेला कोबी घालू. तो एकदम कोरडा झाला पाहिजे. याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, 4 ते 5 चमचे मैदा आणि 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि मळून घ्या. आता इकडे आपण पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवू. आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. इकडं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण छोटे छोटे गोळे सोडून घेऊन छान फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी सोनेरी कलर आला पाहिजे. इथे बघू शकता कलर कसा आलाय. आता आपण काढून घेऊ. आता आपण 1 शिमला मिरची, 2 लहान बारीक चिरलेल्या मिरच्या आणि 1 कांदा चिरून घ्यायचा आहे. लहान लहान चिरून घ्या. आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालू. त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि शिमला मिरची घालून थोडं फ्राय करू. 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालू. आता आपण याच्यामध्ये सॉसेस घालू. सोया सॉस घालते इथं. त्याच्यानंतर शेजवान सॉस आहे. हा आहे टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस. छान मिक्स करा. 1 अर्धी वाटी पाणी घालू तिथं आणि 1 मिनिट शिजू द्या. त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले मंचुरियन घालून घेऊ. एक मिनिट फ्राय करा. याच्यामध्ये वरून कोथिंबीर. हे आपले तयार आहेत मंचुरियन. आता आपण सर्व करू. एका प्लेटमध्ये काढून घेऊन वरून थोडासा सॉस आणि याच्यामध्ये वरून कोबी घालून घेऊ. गरमागरम मंचुरियन तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.